चला बघा, आपल्याला काय करायचं आहे आजच्या या भागामध्ये, विशेष करून बघा त्या ठिकाणी सर्व एक्झाममध्ये जो एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो पार्ट लक्षात ठेवा. चला बघा, महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भातला आपली जी बॅच सुरू झालेली आहे, आपली बॅच त्या ठिकाणी एक एक प्रकरण आपण त्या ठिकाणी पुढे चाललोय बघा. ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भात तुमचं ओळख महाराष्ट्राची हे पहिलं प्रकरण आपण पाठीमागच्या काही तासामध्ये संपवलेलं आहे. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्राचा स्थान विस्तार, हे पण आपलं प्रकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर तिसरा भाग लक्षात ठेवला, कालच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या सीमा बघितल्या आणि आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रकरण आपण सुरू करतोय, ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला, महाराष्ट्र विभाग म्हणून. काय बोललो बघा, महाराष्ट्र विभाग. परंतु आता या महाराष्ट्र विभागाची माहिती घेण्याच्या अगोदर एक 2 मिनिटं लक्ष द्या, 2च मिनिटं घेतो बघा. सध्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, ॲप्लिकेशनचं नाव आहे द विनर स्टडी सेंटर. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सध्याला आपण भरपूर बॅचेस सुरू केलेले आहेत, स्पेशल बॅचेस. त्यामध्ये सरळ सेवा आहे, ओके, शिक्षक भरतीचे बॅच आहेत, पोलीस भरती आहे, न्यायालयीन भरती आहे. त्यानंतर बघा संयुक्त पूर्व परीक्षा, राज्यसेवा, अशा सर्व त्या ठिकाणी बॅचेस आपण सुरू केलेले आहेत. आता आज सकाळपासून पोलीस भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली. जवळजवळ 17,000 प्लस या ठिकाणी जागांची ही भरती आहे आणि या अनुषंगाने बघा ही बॅच आपण आता आजपासून म्हणजे तसं मागच्या 2-3 दिवसापासून रन केलेली आहे. परंतु तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांना तुम्ही स्पेशली सांगू शकता, ही बॅच त्या ठिकाणी स्पेशली TCS आणि IBPS पॅटर्नच्या धर्तीवर आहे, ती त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, जी स्पेशल GHची बॅच आहे ती. आता एक 2 मिनिटं लक्ष द्या. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, प्रोसेस वगैरे काय आहे ते थोडं तुमच्या मित्रांना तुम्ही सजेस्ट करा. ठीक आहे, बरं चला, आता आजच्या या भागामध्ये मी आपल्या मुख्य मुद्द्याकडे येतो बघा. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की आपल्याला विभाग नावाचं प्रकरण आजच्या या तासामध्ये कंप्लीट करायचं आहे. परंतु बघा, विभाग या प्रकरणाची माहिती घेण्याच्या अगोदर तुमचे काही मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. काय बोललो बघा, क्लिअर. जसं काय सांगतो मी, लक्षात ठेवू. चला, विभाग नावाच्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्राचे एकूण 3 विभाग तुम्हाला या ठिकाणी पडताना पाहायला मिळतील. एक आहे त्यातला प्रशासकीय विभाग. काय बोललो बघा, प्रशासकीय विभाग. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं तर 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग आणि तिसरा आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग. असे 3 विभाग आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे पडलेले पाहायला मिळतात. आता माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सुरुवात करायची आहे तुमच्या त्या ठिकाणी प्रशासकीय विभागाला. परंतु प्रशासकीय विभागाची माहिती घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती तुमची त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. तसं आपण जर विचार केला बघा, तर महाराष्ट्राची प्रशासकीय दृष्ट्या आपण 6 भागामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राचे एकूण 6 विभाग पाडलेले आहेत बघा. प्रादेशिक दृष्ट्या आपण महाराष्ट्राची या ठिकाणी 5 भागामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी 5 विभाग पाडलेले आहेत प्रादेशिक. आणि आपण जर विचार केला बघा, तर महाराष्ट्राची आपण प्राकृतिक दृष्ट्या या ठिकाणी 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला, प्रशासकीय डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये 6 आहेत, प्रादेशिक 5 आहेत आणि प्राकृतिक त्या ठिकाणी 3 आहेत. पण आता ह्या सगळ्या डिपार्टमेंटची माहिती घेण्याच्या अगोदर आपण काय करू माहिती आहे का, ह्या प्रशासकीय विभागाला सुरुवात करूया. आणि प्रशासकीय विभागाला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला 3 संकल्पना इथं क्लिअर करणार आहे. किती संकल्पना? 3. त्यातली तुमची पहिली संकल्पना आहे बघा, महाराष्ट्रामधील जिल्हा निर्मिती. असं वाटतं बरोबर खूप सोपी संकल्पना आहे, पण सोपी नाही मित्रांनो. ओके, ज्यांना वाटतं खूप सोपी आहे ती त्यांना सोपीच वाटते ते, पण परीक्षेमध्ये प्रश्न आला मग चुकतात ते. ह्या इथं जर प्रश्न आला तर सेकंड आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जिल्हा आणि त्याचं मुख्यालय हा एक वेगळा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. जिल्हा व त्याचं काय त्या ठिकाणी मुख्यालय. त्यानंतर तिसरी एक संकल्पना आहे बघा, जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे. काय बोललोय मी, जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे, ही एक तुमची तिसरी संकल्पना आहे. या 3 संकल्पना आपण क्लिअर करूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊ तुमच्या प्रशासकीय विभागाकडं. पण आता पहिला मुद्दा आपला आहे बघा, महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती. माझा पहिला पॉईंट लक्षात ठेवा बघा, जिल्हा निर्मिती पाहत असताना एक आपला मुद्दा क्लिअर पाहिजे की राज्याची निर्मिती 1960 साली केलेली आहे आणि 1960 साली बघा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी आहे बघा किती, 26. आता सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते बघा. एकंदरीत आपण जर बघितलं तर काय केलं आपण त्या ठिकाणी, म्हणजे 10 जिल्हे जे आहेत 1960च्या नंतर हे आपण काय केले बघा, या ठिकाणी निर्मित केलेले आहेत. किती जिल्हे त्या ठिकाणी? 10. काय बोलतो लक्षात ठेवा. चला, परंतु आता 10 जिल्ह्याची आपण जी निर्मिती केली
ती निर्मिती आपण कशी केलेली आहे तो एक वेगळा मुद्दा आहे। म्हणजे आपण काय केलं माहितीये का, ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जे 26 जिल्हे होते त्या 26 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यांचं काय केलं बघा त्या ठिकाणी विभाजन केले। काय बोलले, विभाजन। किती जिल्ह्यांचं बघा, 10 जिल्ह्यांचं। आणि ह्या 10 जिल्ह्यांचं विभाजन करून आपण काय केले त्या ठिकाणी नवीन 10 जिल्हे निर्माण केले। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, झालंय काय की 1960च्या नंतर 10 जिल्ह्यांचं विभाजन केलं आणि नव्याने आपण किती निर्माण केले बघा त्या ठिकाणी 10 निर्माण केले। आता मला सांगा, हे 10 जिल्ह्यांचं जे विभाजन केलेलं आहे हे ते 26 पैकी 10 जिल्हे आहेत। मग आता जर 26 पैकी आपण 10 जिल्ह्यांचं विभाजन केलं तर राहिले खाली खाली तुमच्या त्या ठिकाणी किती बघा, 16 जिल्हे। मग या 16 जिल्ह्यांना एक नाव आहे आणि ते नाव लक्षात ठेवायचं बघा, आपण ज्यांना त्या ठिकाणी मूळ जिल्हे म्हणतो। काय म्हणतो बघा, मूळ जिल्हे। म्हणजे मूळ जिल्हा म्हणजे 1960च्या नंतर आपण त्याचं विभाजनही केलेलं नाहीये आणि त्याला आपण नव्याने निर्माणही केलेलं नाहीये। म्हणजे उदाहरणार्थ बघा, नांदेड जिल्हा। आता मला सांगा, 1960च्या नंतर आपण नांदेडचं विभाजन केलं का, नाही केलं। बरं, त्याला आपण निर्माण केले का, तर तेही नाही केलेलं। म्हणजे तो मूळ आहे, म्हणजे तो 26 पैकी मूळ आहे। म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, 1960च्या नंतर आपण 10 जिल्हे काय केले बघा, निर्माण केले। त्यासाठी 10 जिल्ह्याचं विभाजन केलं आणि 26 पैकी 10 जिल्ह्याचं विभाजन केलं म्हणजे राहिले तुमचे 16। मग 16 जिल्हे हे महाराष्ट्रातले काय बघा त्या ठिकाणी मूळ जिल्हे आहेत। 10 जिल्हे हे त्या ठिकाणी विभाजित आहेत आणि 10 जिल्हे किती बघा त्या ठिकाणी निर्मित आहेत। म्हणजे 16 आणि 10 26 आणि 10 त्या ठिकाणी 36 असे सध्या परिस्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 36। मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हाच आहे की खालीलपैकी विभाजित जिल्हा कोणता, खालीलपैकी निर्मित जिल्हा कोणता आणि खालीलपैकी मूळ जिल्हा कोणता। हे काय होतं माहिती का, आपण जनरली जास्त विचार करत नाहीये। तुम्हाला कधी कधी प्रश्न असा येतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी विभाजित केलेला जिल्हा कोणता। आपल्या माइंडमध्ये एकच आहे, पालघर जिल्हा। अरे पालघर विभाजित नाहीये, पालघर जिल्हा हा निर्माण केलाय। पण आता पालघर जिल्ह्याची निर्मिती मला सांगा आपण कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून केलेली आहे, तर तो आहे बघा त्या ठिकाणी ठाणे जिल्हा। म्हणजे सर्वात शेवटी महाराष्ट्रामध्ये विभाजित केलेला जर जिल्हा कोणता असेल तर तो आहे बघा त्या ठिकाणी ठाणे जिल्हा। हा भाग लक्षात ठेवायचा। आणि निर्माण केलेला जर कोणता असेल तर तो आहे त्या ठिकाणी पालघर जिल्हा। तो एक वेगळा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे। म्हणजे बघा, जिल्हा निर्मिती हे प्रकरण पाहत असताना काही तुमचे मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। बघा, त्यातला सगळ्यात मेजर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व जिल्ह्यांची निर्मिती आणि सर्व जिल्ह्यांचे जे काही विभाजन आहे हे नेमकं कोणत्या तारखेला केलं, दिनांक आपण ज्याला म्हणूया, हा दिनांक तुमचा या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। म्हणजे जिल्हा निर्मिती पाहत असताना दिनांक हा मेजर आहे। त्यानंतर सेकंड भाग लक्षात ठेवायचा आपल्याला काय करायचं बघा, विभाजित जिल्हे। म्हणजे आपल्याला असे जिल्हे समजून घ्यायचे की ज्यांचं विभाजन झालंय, म्हणजे काय बघा, विभाजित जिल्हे। तुमचा सेकंड पार्ट आहे बघा निर्मित जिल्हे। म्हणजे 1960 मध्ये 1960च्या नंतर ज्या जिल्ह्यांची आपण निर्मिती केली ते तुमचे काय झाले बघा त्या ठिकाणी निर्मित जिल्हे। त्यानंतर त्याचा पुढचा क्रमांक आहे बघा, म्हणजे त्याचा पुढचा पॉईंट त्या ठिकाणी क्रमांकाचा, म्हणजे त्या जिल्ह्याचा क्रमांक किती आहे आणि त्या जिल्ह्याचं विभाजन किंवा त्या जिल्ह्याचं निर्माण नेमकं त्या कालखंडामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कालखंडात झाले तर ते मुख्यमंत्री पण त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। म्हणजे जिल्हा निर्मिती हे प्रकरण पाहत असताना तुमचे एवढे सर्व मुद्दे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचे। पहिला मुद्दा दिनांक, नंतर विभाजित जिल्हा, नंतर निर्मित जिल्हा आणि नंतर मुख्यमंत्री। काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। आता पहिला तुमचा दिनांक आहे बघा, या ठिकाणी आपण जर पहिला दिनांक बघितला तर 1 मे 1981 हा आपला पहिला दिनांक आहे। काय बोलतोय, 1 मे 1900 काय बघा त्या ठिकाणी 81 प्रॉपर पॉईंट लक्षात ठेवा। चला, आता या दिवशी काय केलं बघा, आपण आपल्या महाराष्ट्रातले 2 जिल्हे विभाजित केले। त्यातला पहिला जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा। कोणता बोलले बघा, रत्नागिरी। आणि दुसरा जिल्हा आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा। पूर्वीचं नाव त्याचं औरंगाबाद, ठीक आहे। आता सध्याचं नाव त्या ठिकाणी काय बघा, छत्रपती संभाजीनगर। मग आता झालंय काय, रत्नागिरीचं विभाजन करून आपण एक नवीन जिल्हा निर्माण केला ज्याचं नाव लक्षात ठेवायचं सिंधुदुर्ग। आणि संभाजीनगरचं विभाजन करून काय केलं बघा, एक नवीन आपण जिल्हा निर्माण केला ज्याचं नाव लक्षात ठेवायचं जालना। काय बोलतोय, थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। तुम्हाला या ठिकाणी इथं प्रश्न कसा येतोय त्यावरती तुमचा आन्सर डिपेंड आहे। मग पहिला भाग लक्षात ठेवायचा, 1 मे 1981 ला 2 जिल्हे आपण विभाजित केले आणि 2 जिल्हे या ठिकाणी निर्माण केले। मग कधी कधी प्रश्न असा येतो की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजे 1960च्या नंतर
महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला पहिला जिल्हा कोणता किंवा महाराष्ट्रामध्ये विभाजित केलेला पहिला जिल्हा कोणता? जर विभाजित विचारलं तर हा कॉलम लक्षात ठेव चला, जर निर्माण म्हणलं तर हा कॉलम लक्षात ठेव चला. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 1960 साली जिल्हे किती होते रे? 26 जिल्हे. किती? 26. मग आता पुढचा जो जिल्हा निर्माण होणार आहे त्याचा क्रमांक आहे त्या ठिकाणी 27वा. बरोबर आहे का नाही? म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा त्या ठिकाणी 27व्या क्रमांकाला निर्माण केला गेला आणि जालना जिल्हा हा त्या ठिकाणी 28व्या क्रमांकाला निर्माण केला गेला. परंतु लक्षात ठेव चला, मला सांगा, राज्य निर्मितीच्या नंतर प्रथमतः कोणता जिल्हा निर्माण केला आपण त्या ठिकाणी? सिंधुदुर्ग प्रथमतः. आणि दुसऱ्या क्रमांकाला कोणता निर्माण केला त्या ठिकाणी? जालना जिल्हा. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला. बघा इथं तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो की निर्मितीनुसार महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला पहिला जिल्हा कोणता? आपलं उत्तर पाहिजे बघा सिंधुदुर्ग. 2 नंबर कोणत्या ठिकाणी? जालना जिल्हा. आणि एकूणातील क्रमांक कितवा? तर पहिले 26 आहेत, सेकंड 27 आणि 2 नंबर त्या ठिकाणी काय बघा 28. आणि ह्या 2 जिल्ह्यांचं विभाजन किंवा ह्या 2 जिल्ह्याची निर्मिती नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कालखंडामध्ये केली? तर त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते A.R. अंतुले साहेब. काय बोलले? A.R. अंतुले. या थोडंसं पुढं. आता बघा तुमची पुढची डेट आहे या ठिकाणी 16 ऑगस्ट 1982. काय बोललो बघा? 16 ऑगस्ट 1982. त्यानंतर लगेच पुढची डेट आहे 26 ऑगस्ट 1982. म्हणजे 10 दिवसाचा फक्त या ठिकाणी इथं फरक आहे. बघा 16 ऑगस्ट 1982 ला काय केलं? महाराष्ट्रातला अजून एक जिल्हा विभाजित केला, ज्याचं नाव लक्षात ठेव चला, धाराशिव जिल्हा. म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा. आणि अजून एक विभाजित केला बघा, ज्याचं नाव लक्षात ठेव चला, चंद्रपूर जिल्हा. मग आता धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण केला, तो म्हणजे लातूर जिल्हा. आणि चंद्रपूरचं विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण केला आणि तो आहे त्या ठिकाणी गडचिरोली जिल्हा. आता काय बोलतोय? मग आता एकूणातील आपण जर क्रमांक बघितला तर लातूरचा क्रमांक आहे त्या ठिकाणी 29वा आणि गडचिरोली बघा त्या ठिकाणी किती आहे? 30व्या क्रमांकाला. परंतु निर्मितीनुसार जर क्रमांक बघितला तर लातूर 3 आहे आणि गडचिरोली किती बघा त्या ठिकाणी 4 आहे. आणि हे विभाजन किंवा ही त्या ठिकाणी निर्मिती त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ज्यांचं नाव लक्षात ठेव चला, बाबासाहेब भोसले यांच्या कालखंडामध्ये काय केलं बघा? हे विभाजन किंवा ही त्या ठिकाणी निर्मिती आपण ज्याला म्हणूया इथं केली गेलेली आहे. मग कधी कधी तुम्हाला प्रश्न येतो की लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून केलेली आहे? तर आपलं उत्तर पाहिजे धाराशिव जिल्हा. किंवा धाराशिव जिल्ह्याचं विभाजन करून नवीन कोणता निर्माण केला? तर आपलं उत्तर पाहिजे बघा त्या ठिकाणी लातूर जिल्हा. आणि निर्मितीनुसार क्रमांक कितवा? जर निर्मितीनुसार जर क्रमांक विचारला तर हा कॉलम लक्षात ठेव चला. आणि जर एकूणातील जर क्रमांक विचारला तर हा कॉलम लक्षात ठेव चला. ठीक आहे? म्हणजे अशा टाइपचे जर तुम्हाला प्रश्न आले, हे उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला सोडता येणं आवश्यक आहे बघा. त्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊया. आता पुढची तुमची डेट आहे बघा 1 ऑक्टोबर 1990. बऱ्याचदा काय झालं बघा, इथं 4 ऑक्टोबर पण आहे. ओके, परंतु काही रेफरन्स बुक मध्ये 1 ऑक्टोबर आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर या जिल्ह्याच्या या ठिकाणी पूर्ण इतिहास पाहता आणि काही सरकारी कागदपत्र चेक करता, त्यावेळेस तुम्हाला तारीख 1 ऑक्टोबरच पाहायला मिळते. 1 ऑक्टोबर 1990 या दिवशी काय केलं बघा? 2 मिनिटं लक्ष द्या, थोडंसं इथं वेगळी संकल्पना आहे. मग 1990 ला आपण काय केले? एक नवीन जिल्हा निर्माण केला, ज्याचं नाव लक्षात ठेव चला, मुंबई उपनगर जिल्हा. कोणता जिल्हा बघा? मुंबई उपनगर. क्रमांक आहे निर्मितीनुसार 5वा, एकूणातील क्रमांक आहे त्या ठिकाणी 31वा. आणि मुंबई उपनगर जिल्हा ज्यावेळेस आपण निर्मित केला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार हे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत बघा? या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. पण एक 2 मिनिटं इथं थांबा, मी विभाजित केलेल्या जिल्ह्याचं नाव अजून त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा होता, ज्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेव चला, बृहन्मुंबई जिल्हा. कोणता बघा? बृहन्मुंबई. मग आपण काय केलंय? या बृहन्मुंबईचं विभाजन केलं 1990 ला आणि मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती केली. पण मला सांगा, आता ह्या नावाचा जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का? नाहीये. म्हणजे बृहन्मुंबईचं विभाजन करून 1990 ला आपण मुंबई उपनगर निर्माण केला. परंतु या बृहन्मुंबई शहराचं आपण नंतर नामांतरण केलं 95-96 मध्ये, 1995-96 मध्ये, आणि ते नामांतरण केलं बघा मुंबई शहर म्हणून. काय बोललंय? मुंबई शहर. याचा अर्थ लक्षात ठेव चला, आपण असं म्हणू शकतो की मुंबई शहर जिल्ह्याचं विभाजन करून आपण उपनगर निर्माण केला. कधी बघा त्या ठिकाणी? 1990 मध्ये. इथं मी नाव लिहितो मुंबई शहर. परंतु ज्यावेळेस विभाजन झालं त्यावेळेस त्याचं नाव होतं बृहन्मुंबई 1990 मध्ये. नंतर 95-96 ला शहर हे नाव केलं गेलं. हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे बघा. कधी कधी आपल्याला काय होतंय, सरळ सरळ तुम्हाला विभाजित जिल्हा
निर्माण जिल्हा, ओके. त्यानंतर बघा निर्मितीनुसार क्रमांक, एकूणातील क्रमांक, हे सगळे जे पॉईंट आहेत ते जर त्या ठिकाणी तुम्हाला विचारले गेले तर आपल्याला हे सगळे पॉईंट या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. प्रश्न तुम्हाला कसाही विचारला जाऊ शकतो. माझ्या मते आपल्या संकल्पना जर क्लिअर असतील तर प्रश्न कसा असू द्या, कसाही असू द्या, आपण त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो, म्हणजे काढू शकतो. ठीक आहे. थोडंसं या पुढं पुन्हा काय झालं माहितीये का, 1 जुलै, पुढची डेट लक्षात ठेव. चला, 1 जुलै 1998 ला पुन्हा आपण काय केलं, महाराष्ट्रातले 2 जिल्हे या ठिकाणी विभाजित केले. त्यापैकी पहिला जिल्हा आहे धुळे जिल्हा. कोणता बोललो बघा, धुळे. आणि सेकंड जिल्हा आहे त्या ठिकाणी वाशिम जिल्हा. कोणता बोलले, वाशिम. आता धुळे जिल्ह्याचे विभाजन करून काय केलं बघा, आपण एक नवीन जिल्हा निर्माण केला ज्याचं नाव लक्षात ठेव. चला, नंदुरबार जिल्हा. आणि वाशिमचं विभाजन करून काय केलं बघा, त्या ठिकाणी सॉरी वाशिम नाहीये, इथं अकोला जिल्हा आहे. ओके, धुळे आणि अकोला, ह्या अकोला जिल्ह्याचे विभाजन करून आपण काय केले, एक नवीन जिल्हा निर्माण केला ज्याचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेव. चला, कोणता जिल्हा, वाशिम जिल्हा. म्हणजे प्रश्न कसा येतोय त्यावरती आपला म्हणजे आन्सर डिपेंड आहे बघा. आता नंदुरबार जिल्ह्याचा निर्मितीनुसार क्रमांक कितवा आहे त्या ठिकाणी, 6वा. आणि वाशिमचा कितवा बघा त्या ठिकाणी, 7वा आहे. पण एकूणातील क्रमांक आपण जर बघितला बघा, 32 आणि 33 हे तुम्हाला क्रमांक या ठिकाणी सांगावे लागतील. आणि या 2 जिल्ह्याची निर्मिती किंवा या 2 जिल्ह्याचं विभाजन ज्यांच्या कालखंडामध्ये केलं गेलं त्यावेळेस ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा, मनोहर जोशी यांच्या कालखंडामध्ये काय झाले, हे विभाजन किंवा ही निर्मिती त्यांच्या कालखंडात झालेली आहे. त्यानंतरची पुढची डेट आहे बघा, 1 मे 1999. पुन्हा काय झालं, महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यांचं विभाजन केलं गेलं, 2 जिल्हे नव्याने निर्माण केले गेले. मग आता त्यापैकी पहिला जिल्हा आहे तुमचा परभणी जिल्हा. कोणता बोललं बघा, परभणी. आणि जर तुम्ही दुसऱ्या जर जिल्ह्याबद्दल बोलले तर दुसरा जिल्हा आहे त्या ठिकाणी हा भंडारा जिल्हा. कोणता बोललो बघा, भंडारा. मग आता परभणी जिल्ह्याचं विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण केला, त्याचं नाव लक्षात ठेव. चला, हिंगोली जिल्हा. आणि भंडाऱ्याचं विभाजन करून काय केलं बघा, एक नवीन आपण जिल्हा निर्माण केलाय, तो आहे त्या ठिकाणी गोंदिया जिल्हा. कोणता बोलला त्या ठिकाणी, गोंदिया. नाव लक्षात ठेव. चला बघा, हिंगोलीचा निर्मितीनुसार क्रमांक 8वा, गोंदिया 9वा. एकूणातील क्रमांक त्या ठिकाणी 34 आणि 35 आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेव. चला, नारायण राणे हे त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कधी कधी प्रश्न आपल्याला असे पण विचारले जातात, कारण की काय होतं माहितीये का, एक पहिला भाग लक्षात ठेव. चला, तुम्हाला प्रश्न एकतर ह्या दिनांकावरती येऊ शकतो, एकतर तुम्हाला प्रश्न विभाजित जिल्ह्यावरती येऊ शकतो, एकतर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी निर्मितीवरती येऊ शकतो, क्रमांकावरती येऊ शकतो, आणि हा एकूणातील क्रमांकावरती पण येऊ शकतो. आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं बघा, जे तुम्हाला मगाशी मी बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी विभाजित केलेला जिल्हा कोणता, आणि हा केला बघा 1 ऑगस्ट 2014 साली. आणि तो जिल्हा लक्षात ठेव. चला, कोणता बघा, ठाणे जिल्हा. नवीन जिल्हा निर्माण केला गेला पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्याचा निर्मितीनुसार क्रमांक आहे 10वा, एकूणातील क्रमांक 36वा. आणि त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब. यांच्या कालखंडामध्ये काय केले, ह्या 2 जिल्हे, हा जो जिल्हा आहे त्याचं विभाजन केलं गेलं आणि त्याची निर्मिती केली गेली. म्हणजे इथं आपल्याला एक तर दिनांक लक्षात ठेवायचा आहे आणि बाकी हा डेटा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. परंतु आता इथं अजून एक वेगळा मुद्दा बघा, 1981 साली, 81-82 ला आता इथं काही जिल्ह्यांचं नामांतरण पण झालंय बघा. म्हणजे आपण जर बघितलं बघा, रायगड जिल्हा होता, रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव कुलाबा होतं, तसं रायगड केलं गेलं. म्हणजे ह्या पण पॉईंट आपल्याला काय माहित पाहिजे बघा, या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ जिल्हा निर्मिती प्रकरण पाहत असताना तुम्हाला 3 प्रकारचे जिल्हे मी मगाशी सांगितले होते. एक आहे तुमचे विभाजित जिल्हे, बरोबर आहे का, विभाजित, ज्यांची संख्या तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती आहे बघा, ही 16 जिल्हे आहे. त्यानंतर बघा, सॉरी, विभाजित जिल्हे त्या ठिकाणी 10 आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं हे निर्मित जिल्हे महाराष्ट्रामध्ये 10 आहेत. आणि जर तुम्ही मूळ जिल्ह्यामध्ये गेले बघा तर मूळ जिल्हे महाराष्ट्रामध्ये 16 आहेत. मग आता होतं काय, कधी कधी तुम्हाला प्रश्न कसा येतो माहितीये का, खालीलपैकी अयोग्य जिल्हा ओळखा. काय बोललं त्या ठिकाणी, खालीलपैकी अयोग्य जिल्हा ओळखा किंवा चुकीचा जिल्हा ओळखा. आता पहिला मुद्दा तुम्हाला असं सांगितलंय का, लोकसंख्येनुसार, तालुक्यानुसार जे काय असेल ते, असं तुम्हाला काही विचारलं गेलेलं नाहीये. परंतु पहिला जर आपण भाग बघितलं बघा, इथं काय होतंय, इथं तुम्हाला सरळ सरळ एक तर अयोग्यमध्ये 3 जिल्हे तुम्हाला निर्मित टाकले जाईल. काय बघा, निर्मित. उदाहरणार्थ बघा, पहिला जिल्हा निर्मित आपण घेऊया, अयोग्य कसा आहे त्या ठिकाणी, सिंधुदुर्ग. 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी जालना. 3 नंबर आपण बघितलं बघा हिंगोली. आणि 4था आपण घेऊया धुळे जिल्हा.
आता मला सांगा काय झालंय, हे 3 जिल्हे तुमचे आहेत निर्मित जिल्हे आणि धुळे जिल्हा कसा आहे बघा त्या ठिकाणी विभाजित आहे. किंवा कधी कधी काय होतं माहितीये का, 3 जिल्हे इकडं निर्मित विभाजित येतात, चौथा निर्मित येतो. त्यामुळे तुम्हाला ही संकल्पना जी आहे ही संकल्पना पूर्णपणे क्लिअर असणं आवश्यक आहे. पहिला भाग लक्षात ठेवा. चला आपण जर विचार केला तर 16 जिल्हे महाराष्ट्रामध्ये मूळ आहेत, विभाजित जिल्हे चेक करू शकता 10 आहेत, निर्मित जिल्हे 10 आहेत आणि एकूण जिल्हे त्या ठिकाणी किती बघा 36 आहेत. म्हणजे पहिला मुद्दा इथं तुम्हाला काय करायचं बघा, त्यांचं कॅल्क्युलेशन करायचंय आणि कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून आपण कोणता नवीन निर्माण केला ते पण त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता आपल्याला जायचं बघा आपल्या पुढच्या पॉइंटकडे आणि तो पॉइंट आहे तुमच्या ठिकाणी सरळ सरळ बघा महाराष्ट्रातले मूळ जिल्हे. आता मूळ जिल्हा कशाला म्हणायचे तुम्हाला मगाशी बोललो मी, असा जिल्हा की ज्याचं आतापर्यंत विभाजनही झालेलं नाहीये आणि त्याला 1960च्या नंतर आपण निर्मितही केलेलं नाहीये. म्हणजे तो मूळ आहे, 1960ला जसा होता तसाच तो आहे ना, त्याचं आपण विभाजन केले त्यानंतर ना आपण त्याला निर्माण केलेलं आहे. मग असे जिल्हे महाराष्ट्रामध्ये 16. चला आपण हे 16 जिल्हे कोणते त्याबद्दल एकदा चर्चा करूया. ठीक आहे. आता इथं पण तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बघा 16 जिल्हे, त्यापैकी आपण जर बघितलं 1 नंबर आहे बघा हा जळगाव जिल्हा. ओके. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं तर तो आहे बघा त्या ठिकाणी वर्धा जिल्हा. त्यानंतर आपण जर बघितलं बघा अमरावती हा पण एक जिल्हा मूळ जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर नागपूर जिल्हा हा पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे. त्यानंतर बघा पुणे जिल्हा हा पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा तो पण त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा नाशिक जिल्हा तो पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे. ओके. अजून त्या ठिकाणी आहेत अजून 8 जिल्हे बोलू आपण त्या संदर्भात 12 13. ओके. एकदा नंबरिंग टाकून देऊ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. चलो नाशिक जिल्हा, नाशिक चंद्र आपण जर बघितलं बघा या ठिकाणी सोलापूर जिल्हा तो पण आपल्या महाराष्ट्रातील मूळ जिल्हा आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा तो पण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील मूळ जिल्हा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, नागपूर आहे का, चलो नागपूर पण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं सातारा जिल्हा तो पण आपल्या महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे. त्यानंतर बघा हा सांगली जिल्हा तो पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे. ओके. त्यानंतर बघा बीड जिल्हा तो पण मूळ जिल्हा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं नांदेड जिल्हा तो पण त्या ठिकाणी मूळ आहे. त्यानंतर बघा यवतमाळ जिल्हा तो पण त्या ठिकाणी मूळ आहे. आणि अजून एक लक्षात ठेवायचं बघा कोकणातला रायगड जिल्हा तो पण कसा त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे. म्हणजे मूळ जिल्हे महाराष्ट्रातले एकूण 16 आहेत आणि हे 16 जिल्ह्यांची नावं आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. बघा आता कधी कधी काय होतं, पुन्हा सेम प्रश्न आपला, अयोग्य पर्याय निवडा किंवा अयोग्य जोडी निवडा. मग यामध्ये पुन्हा तेच होतं, काय होतं बघा तुम्हाला त्या ठिकाणी 3 पर्याय एक तर इकडले दिले जातील ह्या 20 जिल्ह्यामधले आणि एक पर्याय इकडला असेल, किंवा कधी कधी बघा 3 पर्याय इकडले एक पर्याय इकडला असेल. त्यामुळे तुम्हाला जिल्हा निर्मिती प्रकरण पाहत असताना सुरुवातीलाच बोललो होतो की 3 प्रकारचे जिल्हे तुमचे क्लिअर पाहिजेत, मूळ जिल्हे, निर्मित जिल्हे आणि विभाजित जिल्हे. आणि हे 3 प्रकारचे जिल्हे क्लिअर करण्यासाठी हे जवळजवळ मागचं हे जे काही पॉइंट आहे हे सर्व तुमचे मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके. चलो आता आपण जाऊया थोडंसं पुढं. बघा तुम्हाला सांगितलं होतं की विभाग नावाचं प्रकरण पाहत असताना आपल्याला 3 मुद्दे तुमचे क्लिअर करायचे होते. त्यातला जिल्हा निर्मिती आपला हा मुद्दा काय झाला बघा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. आता आपण जातोय जिल्हा व मुख्यालय आणि सेकंड जिल्हा हा तालुका नसणारे जिल्ह्याकडे. आता जिल्हा व मुख्यालय ही संकल्पना नेमकी आहे कशी, एकदा संकल्पनेबद्दल आपण बोलूया आणि नंतर आपण पुढे जाऊया. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 पैकी या ठिकाणी 32 जिल्ह्यांचं मुख्यालय, किती बोलले 32, हे त्या जिल्ह्याच्या त्या मेन शहरामध्ये आहे. म्हणजे बघा जर तुम्ही परभणी जिल्ह्याबद्दल बोलले तर परभणी जिल्ह्याचं मुख्यालय परभणी शहरामध्ये आहे. जर तुम्ही नाशिक जिल्ह्याबद्दल बोलले तर नाशिक जिल्ह्याचं मुख्यालय त्या नाशिक शहरामध्ये आहे. जर तुम्ही नांदेड जिल्ह्याबद्दल बोलले तर मुख्यालय त्या नांदेड शहरामध्ये आहे. पण या घटनेला किंवा या बाबीला अपवाद आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातले या ठिकाणी सरळ 4 जिल्हे. किती बोलले 4 जिल्हे. ह्या 4 जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे हे मात्र त्या जिल्ह्याच्या या ठिकाणी मुख्य शहरामध्ये नाहीये. मग ते 4 जिल्हे कोणते बघा, त्यातला तुमचा पहिला जिल्हा आहे मुंबई शहर जिल्हा. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा मुंबई उपनगर जिल्हा. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं तर हा आहे तुमच्या त्या ठिकाणी रायगड जिल्हा आणि 4थ्या क्रमांकाला आहे बघा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा.
आता जसं मी तुम्हाला मगाशी बोललोय, आता तुम्हाला सांगितलं नाशिक जिल्ह्याचं मुख्यालय कुठे, नाशिक शहरामध्ये. तसं मग आता मुंबई शहराचं कुठं पाहिजे, मुंबई शहरामध्ये. रायगडचं कुठं पाहिजे, रायगड शहरामध्ये. पण अपवाद आहे तर 4 जिल्हे. मग मुंबई शहराचं मुख्यालय तुम्ही जर बघितलं बघा, हे तुम्हाला पाहायला मिळतं बोरिवलीमध्ये. कुठं बघा, बोरिवलीमध्ये. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा जो आहे त्याचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं बघा बांद्रा शहरामध्ये. त्यानंतर रायगड जिल्ह्याचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी अलिबाग शहरामध्ये. आणि जर तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये गेले बघा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं बघा ओरास बुद्रुक या गावामध्ये. अपवाद आहेत हे 4 जिल्हे. तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. आणि सेकंड पार्ट आपण आता इथं समजून घेतोय तुमचा तिसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा तुमचा कोणता आहे, जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे. चलो जो आपण थोडंसं पुढं. आता जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे, प्रथमतः काय करा बघा, संकल्पना क्लिअर करून घे. चला, जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे, जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे, ही संकल्पना कशी आहे बघा, आपण त्याबद्दल एकदा चर्चा करूया. मला सांगा, एखादा जिल्हा आपण घेऊ, जसा नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही त्या 16 तालुक्यांच्या नावं पाहता, त्या 16 तालुक्यांच्या नावामध्ये तुम्हाला नांदेड नावाचा तालुका पाहायला मिळतो. काय बोलतो लक्षात ठेवा. चला, नांदेड नावाचा तालुका. जर तुम्ही बीड जिल्ह्यातील तालुके बघितले, एकूण 11 तालुके, तर त्या 11 तालुक्यांच्या पैकी तुम्हाला एक बीड या नावाचा तालुका पाहायला मिळतो. काय बोलतो. जर तुम्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा घेतला तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील जे काही त्या ठिकाणी 11 तालुके आहेत तर त्यामध्ये सोलापूर या नावाचा तालुका पाहायला मिळतो. पण महाराष्ट्रामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये असे 6 जिल्हे आहेत. किती बोललं बघा त्या ठिकाणी, 6 जिल्हे की जे तालुके नाही आहेत, फक्त जिल्हे आहेत. मग ते 6 जिल्हे कोणते, चला एक नंबर आपण बघूया. या ठिकाणी ते 6 जिल्हे आहेत बघा. एक नंबर आहे तुमचा मुंबई शहर जिल्हा. चला, यामध्ये एकही तालुका नाहीये, याचा विषय सोडूनच द्या. ठीक आहे, तो तालुकाच नाही, त्याचा काही विषय नाहीये. 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा. आता या मुंबई उपनगर जिल्ह्याबद्दल आपण जर बोललो तर या ठिकाणी तालुका कोणता आहे बघा, बांद्रा. जर आपण त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याबद्दल बोललो, आता मगाशी तुम्हाला सांगितलं मी नाशिक जिल्हा आहे, नाशिक नावाचा तालुका पण आहे. मग रायगड जिल्हा, मग तालुका पण कोणता पाहिजे, रायगडच पाहिजे. पण अपवाद आहे, रायगड नाहीये. तर या रायगड शहराचा तालुका तुम्हाला पाहायला मिळतो बघा अलिबाग नावाचा शहर. कोणता बघा त्या ठिकाणी, अलिबाग. त्यानंतर पुढचा आपण जर बघितला तर तो आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा. इथं तुम्हाला तालुका पाहायला मिळेल ओरास बुद्रुक नावाचा. कोणता बोललो बघा त्या ठिकाणी, ओरास बुद्रुक. त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा, अजून एक शहर आहे, जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा. चला, सांगली जिल्हा. आणि सांगली जिल्ह्याचा तालुका आपण जर बघितलं तर हा तुम्हाला पाहायला मिळेल त्या शहर तालुका तो म्हणजे कोणता, मिरज आहे. आणि अजून एक जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा. चला, कोल्हापूर जिल्हा. बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या जर या ठिकाणी 12 आहे. किती बोललं बघा, 12. पण तुम्हाला कोल्हापूर नावाचा जिल्हा पाहायला मिळेल, तालुका पाहायला मिळणार नाहीये. मग या शहराचा तालुका आहे या ठिकाणी करवीर. काय बोललो तुम्हाला मी, करवीर तालुका. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला, म्हणून तर मी बोललोय जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे. हे फक्त जिल्हे आहेत, तालुके नाही येत. समजलं काय बोललोय. ह्या 3 संकल्पना या ठिकाणी आपल्या क्लिअर असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला प्रशासकीय डिपार्टमेंट सुरू करायचे होतं आणि प्रशासकीय डिपार्टमेंट सुरू करण्याच्या अगोदर ह्या 3 संकल्पना मला तुमच्या या ठिकाणी क्लिअर करायच्या होत्या, ज्या आपण प्रॉपरली या ठिकाणी क्लिअर करून घेतलेल्या आहेत. आता प्रशासकीय विभागाला मी या ठिकाणी सुरुवात करेल, परंतु ती आजच्या लेक्चरमध्ये नाही, उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर आपण त्या ठिकाणी प्रशासकीय डिपार्टमेंट बघूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. भेटू आपण आपल्या सेकंड लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.